नमस्कार मित्रांनो, आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम फंक्शन पाहत आहोत. यापूर्वी आपण 1, 2 आणि 3 असे 3 प्रकार पाहिलेले आहेत. पहिला प्रकार होता असर्टिव्ह सेंटेन्स किंवा त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात किंवा त्याला स्टेटमेंट असं म्हणतात. त्याला मराठीत म्हणतात विधानार्थी वाक्य. त्यानंतर दुसरा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आणि तिसरा प्रकार आपण पाहिलेला आहे गेल्या लेक्चरमध्ये इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन्स. आता आपण चौथा प्रकार आज पाहणार आहोत. चौथ्या प्रकाराचं नाव आहे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. EXCLAMATORY. एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स म्हणजे मराठीत त्याला म्हणतात उद्गारवाचक वाक्य. आता उद्गारवाचक वाक्याची व्याख्या पहिल्यांदा आपण पाहू. व्याख्या काय आहे ती? अ सेंटेन्स विच एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे, स्ट्रॉंग फिलिंग ऑफ वंडर आश्चर्य, डिलाईट आनंद, सरप्राईज आश्चर्य, सारो दुःख यासारख्या भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारी वाक्यरचना किंवा ते वाक्याचा प्रकार त्याला म्हणायचं एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स किंवा उद्गारवाचक वाक्य. एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स इज यूज्ड to express our feelings with a forceful way. म्हणजेच फोर्सफुल वेने आपल्याला जर एखादी गोष्ट सांगायची असेल, आपल्या भावना वगैरे, तर त्यासाठी एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स वापरलं जातं. आता एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सच्या बाबतीत एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा. त्या वाक्यामध्ये एक्सक्लॅमेटरी म्हणजे वर्ड्स आलेले असतील, म्हणजे इंटरजेक्शन आलेले असतील अथवा नसतील, तरीसुद्धा ते एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स असतं. आणि दुसरा एक वाक्य लक्षात ठेवायचं जे मी आपल्याला इथं शेवटी लिहून दाखवलेलं आहे. द एक्सक्लॅमेटरी मार्क इज कंपल्सरी आयदर ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. जर समजा पूर्ण वाक्य असेल तर त्याच्या शेवटी एक्सक्लॅमेटरी मार्क असतो, किंवा जर समजा वाक्यामध्ये, आता आपण इथं एक वाक्य घेतलेलं आहे अलास, लगेच एक्सक्लॅमेटरी मार्क दिलेला आहे ही इज डेड म्हणजे ही वाईट घटना आहे. त्याच्यापूर्वी आपण आलास म्हणजे अरे रे असा शब्द वापरला. अरे रे शब्दानंतर किंवा आलास या शब्दानंतर आपण लगेच एक्सक्लॅमेटरी मार्क वापरलेला आहे. परंतु पुढचं वाक्य मात्र हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. ही इज डेड म्हणजे इथं फक्त आलास या शब्दावरून कळतं आपल्याला की हे उद्गारवाचक वाक्य. म्हणजे या शब्दावरून तुम्हाला लक्षात येईल की या शब्दाच्या नंतर मी एक्सक्लॅमेटरी मार्क घेतलेला आहे. मात्र इतर वाक्यांच्या बाबतीत आपण पाहाल शेवटी एक्सक्लॅमेटरी मार्क दिलेले आहे. म्हणून मी आपल्याला वाक्य असं सांगितलं, द एक्सक्लॅमेटरी मार्क इज कंपल्सरी इन केस ऑफ एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. उद्गारवाचक वाक्यात उद्गारवाचक चिन्ह लिहिणं आवश्यकच आहे. ते उद्गारवाचक शब्दानंतर लिहिलेलं असेल अथवा वाक्याच्या शेवटी लिहिलेलं असेल, पण कंपल्सरी आहे. म्हणजे आपण या चिन्हावरूनच आपण ओळखू शकतो. त्याला म्हणायचं एक्सक्लॅमेटरी मार्क म्हणजेच पंक्च्युएशन मधला आहे. एक्सक्लॅमेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. अशा पद्धतीने एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सची व्याख्या आणि त्याच्या बाबतीतले नियम आहेत. आता आपण एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स हे तसं जनरली 2 प्रकारे लिहिलं जातं. ते दोन्ही प्रकार मी आपल्याला आता सांगणार आहे. पहिला प्रकार असतो व्हॉट प्लस, मी रचना लिहून दाखवलेली चौकटीमध्ये. व्हॉट जर व्हॉटने सुरुवात केलेली असेल किंवा त्या वाक्याची सुरुवात व्हॉटने झालेली असेल, WHAT व्हॉट, तर त्याच्या पुढं ए किंवा ॲन आलेला असतो. म्हणजे आर्टिकल असेल ए किंवा ॲन तर व्हॉटने सुरुवात करायची असते, आणि आर्टिकल नसेल तर हाऊने सुरुवात करायची असते. म्हणजे हे 3 नंबर प्रकार पहा आपल्याला समोर दिसतोय. इथं ए किंवा ॲन नाही म्हणून मी हाऊने सुरुवात केली, आणि जिथं ए किंवा ॲन आहे वाक्यामध्ये अशा वाक्याचं एक्सक्लॅमेटरी करताना व्हॉटने सुरुवात करायची असते. ज्या वेळेला आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस पाहू, म्हणजे वाक्यांचं रूपांतरण, एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करायचं, त्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. त्यावेळेला आपल्या लक्षात येईल. आता इथं मी प्रत्येक वेळेला आपल्याला ह्या रचनेच्या खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे, आणि त्या एक्झाम्पलचं असर्टिव्ह सेंटेन्स करून दाखवलेलं आहे. आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जातं की याचे एक्सक्लॅमेटरीचं असर्टिव्ह करा किंवा असर्टिव्हचं एक्सक्लॅमेटरी करा, तर त्यावेळेला तुम्हाला हा नियम लागू पडेल किंवा हा नियम उपयोगी येईल. म्हणून मी आपल्याला इथं लिहून दाखवलेले वाक्यरचना कशी असते. व्हॉट प्लस ए किंवा ॲन
प्लस एडीजे, एडीजे म्हणजे ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस एक्सक्लेमेटरी मार्क. आता एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा, जर क्रियापद हे म्हणजे सब्जेक्टच्या पूर्वी आलं तर ते एक्सक्लेमेटरी मार्क होत नाही, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स होत नाही, तो क्वेश्चन होतो. समजा मी असं म्हटलं व्हॉट इज अ ब्युटिफुल बिल्डिंग, हा क्वेश्चन आहे, तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स होऊ शकत नाही. म्हणजे इथं शेवटी क्रियापद असतं आणि सगळ्यात शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असतो. हा फरक आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि क्वेश्चनमधला. क्वेश्चनमध्ये कर्त्याच्या पूर्वी व्हर्ब असतं, तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कर्त्याच्या नंतर व्हर्ब असतं. हा नियम लक्षात ठेवा. व्हॉट अ स्मार्ट बॉय, मी एक्झाम्पल घेतलंय. व्हॉट ए किंवा ॲन पैकी एक आलं. आता इथं जर समजा इंटेलिजंट आलं असतं, म्हणजे स्वराने सुरुवात झालेला विशेषण आलं असतं, तर त्याप्रमाणे आपण ॲन घेतलं असतं. इथं व्हॉट अ स्मार्ट, स्मार्ट ह्याची सुरुवात सने होते, म्हणून इथं आपण ए घेतलेलं आहे. व्हॉट अ स्मार्ट बॉय ही इज. किंवा दुसरं उदाहरण सांगता येईल आपल्याला, व्हॉट ॲन इंटेलिजंट बॉय ही इज, अशा पद्धतीने. आता त्याचं ॲसर्टिव्ह मी आपल्याला करून दाखवलंय. मीन्स ही इज अ व्हेरी स्मार्ट बॉय, तो मुलगा खूप स्मार्ट बॉय आहे. आता इथं स्मार्ट बॉय म्हणजे हे साधं वाक्य होतं, त्याला आपण स्ट्रॉंग वे सांगताना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वापरलेले. किती स्मार्ट बॉय आहे तो, म्हणजेच आपल्याला आपली फिलिंग किंवा आपलं थॉट आपण फोर्सफुल वेने सांगतो. व्हॉट अ स्मार्ट बॉय ही इज. आता दुसरी वाक्यरचना असते, काही वाक्यामध्ये असं असतं फक्त व्हॉट आणि ए किंवा ॲन प्लस नाऊन एवढंच आलेलं असतं आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असतो. उदाहरणार्थ मी इथं दिलेलं आहे व्हॉट अ पीटी. अशा वाक्याचं जर आपल्याला असर्टिव्ह करायचं असेल तर त्याला कर्ता आणि क्रियापद हे आपल्याला मनाने घ्यावं लागतं. आपल्या मनाने, स्वतःच्या मनाने घ्यायचं, ते म्हणजे कोणतं, इट इज असं गृहीत धरलं जातं. व्हॉट अ पीटी याचा अर्थ होतो इट इज अ ग्रेट पीटी. म्हणजे हा ग्रेट हा शब्द इथं एक्स्ट्रा वापरलेला आहे, इट इज हे एक्स्ट्रा वापरलेलं आहे. म्हणजे ह्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स असं होतं. व्हॉट अ पीटी त्याचं होणार इट इज अ ग्रेट पीटी. अशा पद्धतीने हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस ऑर ॲडवर्ब प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस एक्सक्लेमेटरी मार्क ही आहे रचना दुसरी. मी आपल्याला सांगितलंय की ज्या वाक्यामध्ये ए किंवा ॲन नसतं त्याची सुरुवात हाऊने केली जाते. उदाहरणार्थ मी इथं घेऊन दाखवलंय हाऊ नाईस दिस फ्लावर इज. हे फुल किती छान आहे. दिस त्याचं ॲसर्टिव्ह असं होईल दिस फ्लावर इज व्हेरी नाईस. म्हणजे इथं ए किंवा ॲन आलेलं नाही वाक्यात, म्हणून त्या वाक्याचं हे असं हाऊने सुरुवात केलेली आहे आपण. हाऊ त्यानंतर ॲडजेक्टिव्ह त्यानंतर हे नाम आलेलं आहे आणि शेवटी क्रियापद, म्हणजे याला आपण सब्जेक्ट असं सुद्धा म्हणू शकतो. हाऊ नाईस दिस फ्लावर इज. त्याचंच काय झालेलं आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्स आपण कसं केलं, दिस फ्लावर इज हे हाऊ निघून गेलं, एक्सक्लेमेटरी मार्क निघून गेला आणि त्याच्याऐवजी काय आलं, व्हेरी नाईस अशा पद्धतीने. आता चौथी वाक्यरचना, काही वाक्यामध्ये असं पण असतं डायरेक्ट हे काही नसतं बाकीचं, फक्त हाऊ आणि ॲडजेक्टिव्ह प्लस एक्सक्लेमेटरी मार्क एवढंच असतं. आता उदाहरणार्थ हाऊ ब्युटिफुल. हाऊ ब्युटिफुल या वाक्याचं सुद्धा ॲसर्टिव्ह करताना या वाक्यासारखंच करायचं असतं. इथं आपण एक्स्ट्रा घ्यायचं इट इज, त्याला आपण आपले कर्ता आणि क्रियापद वापरायचं इट इज व्हेरी ब्युटिफुल. आता हे हाऊ निघून गेलं, एक्सक्लेमेटरी मार्क निघून गेला, म्हणून त्याच्याऐवजी व्हेरी हा शब्द आला आणि शेवटी फुल पॉईंट दिला आहे, कारण हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे. हे कंसात जे लिहिलेले आहेत ह्या एक्सक्लेमेटरी मार्कचं ट्रान्सफॉर्मेशन केलं मी, एक्सक्लेमेटरीचं ॲसर्टिव्ह केलेलं आहे 1 2 आणि इथं 3 अशा पद्धतीने. आता आपण शेवटचं वाक्य घेतलं होतं आलास, लगेच एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे ही इज डेड. आता हे पुढचं जे वाक्य आहे हे वाक्य ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, परंतु या आलास हा जो शब्द वापरला आपण याला म्हणायचे इंटरजेक्शन किंवा एक्सक्लेमेटरी वर्ड, म्हणजे उद्गारवाचक शब्द जे आपण शिकलेलो आहे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक शब्द. आता या आलास या शब्दानंतर लगेच एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे. अशा पद्धतीने
चार प्रकारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स लिहिलं जातं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची आपण व्याख्या पाहिली, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या रचना पाहिल्या आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं असर्टिव्ह करायचं किंवा असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लेमेटरी कसं करायचं हे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसमध्ये पाहायचं आहे. थँक्यू.